चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण नमामि सद्गुरु पूर्ण ब्रह्म परानं नाथामुली जळाळी कारुण्य सिंधू दुःख हारी तुझवीन शंभो सर्वत्र कुठेतरी भविष्य असं दिसतंय की शब्दात सांगता येईल की नाही इतकं भयानक दिसतंय. आजही आपण कदाचित त्यावेळेस त्यांनी केलेली चिंता किती रास्त होती हे कळतंय. कलियुग सुरू होण्यापूर्वीच पूर्व संध्येला ही सर्व मंडळी बसलेली आहे आणि कलियुगातील माणसांची सर्व काळजी करत आहे. कसं होईल समाजाचं? कली कलह निर्माण करणार आहे, कली दुराग्रह निर्माण करणार आहे. कली या ठिकाणी भावात भाऊ ठेवणार नाही, घरात घर ठेवणार नाही. कलीच्या काळामध्ये या ठिकाणी अनेक माणसं अनमोल असलेलं जीवन नेस्तनाबूत त्या मायेच्या आहारी जाऊन करणार आहेत. ही चिंता सतत संत करतात. देव भेटावा तरी सुद्धा काळजी आपलीच आहे महाराज. कोणत्याही संताचं चरित्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या समोर परमात्म्याने उभं राहिलं तरीही त्यांनी स्वतःसाठी काहीच मागू नये. काय मागितलं पुंडलिकानं सांगा ना? समोर देवानं उभं राहावं आणि पुंडलिकरायाने मागावं, देवा या कलियुगामध्ये तुझ्याकडे येतील तशी माणसं त्यांचा तू उद्धार कर. अत्यंत महापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादिकी गांजेली ऐसी आपतिता करी रे सनात पंढरीराया. इथंही सर्व संत मंडळी चर्चा करते की कशानं कल्याण होईल आणि मग सुत महर्षी या ठिकाणी शिवपुराणाचा उल्लेख करतात की गुणीजन हो मुनीजन हो. कलियुगामध्ये जर आपल्याला या ठिकाणी पापी असणाऱ्या माणसांचाही उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी शिवकथा यज्ञ हे चांगलं साधन आहे. शिवकथेनं पापातला पापी जरी असला तरी त्याचा उद्धार होईल. शिवकथेनं या ठिकाणी यश प्राप्त करता येईल, शिवकथेनं आरोग्य प्राप्त करता येईल, शिवकथेनं या ठिकाणी सुख प्राप्त करता येईल, शिवकथेनं कल्याण करून घेता येईल. शिव शिव असं म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी कलियुगामध्ये जीवाचं कल्याण होईल. म्हणून सर्व संतांनी या ठिकाणी ते भजन आपल्या समोर ठेवलं. शिवांचं भजन करायचं आपण सर्वांनी 2 मिनिट. हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय.
रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव सुत महर्षी शिवाचं ध्यान करतात. या शिवनामानं शिवकथेनं पाप्यातला पापी असला तरी सुद्धा त्याचा उद्धार होऊ शकतो, सुख प्राप्ती होऊ शकते. या अनुषंगाने कथा सर्व श्रवणकांना सुत महर्षी सांगतात. एक किरातांचं नगर होतं आणि त्या नगरामध्ये देवराज नामक एक दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती राहत होता. कुळ ब्राह्मण आहे, परंतु वागणं मात्र अत्यंत भयंकर होतं. चोरी करणं, फसवणं, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा हिंसाचार करणं, व्यभिचार करणं हे ठरलेला नित्यक्रम होता. आणि मग हा देवराज या ठिकाणी तसा पापकर्म करत असलेला ब्राह्मण पण फिरत फिरत असाच एक दिवस प्रतिष्ठानपूर नामक नगरामध्ये येतो, म्हणजे पैठणला येतो. आणि पैठणला आल्यानंतर पैठण नगरीमध्ये एक शिवालय आहे आणि त्या शिवालयामध्ये शिवपुराण कथा चालू होती. आता इतरत्र थांबण्याचा पर्याय नसल्या कारणानं मंदिर एक बेत होता. भोजन आणि भजन दोन्ही चालू झालं. भोजन करावं, तिथंच राहावं, सगळ्यांमध्ये राहता राहता भजन करावं. संपूर्ण शिवकथा त्यानं ऐकली आणि शिवकथा ऐकल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन झालं. पश्चाताप झाला. इतका पश्चाताप झाला की त्याला शेवटी स्वतःच्या कृत्याचा इतका ताप झाला की अंगात सुद्धा ताप भरला, फणफणून ताप आला. कारण जेव्हा माणसाला माणसाचं जीवन भयावह वाटू लागतं तेव्हा माणसाच्या शरीरात सुद्धा ताप निर्माण होतो. घाबरल्यानंतर सुद्धा संध्याकाळी माणसं कधी कधी तापाने फणफणतात. आपण पाहत म्हणजे जीवनात हे घडत असतं. त्याला ताप आला, फणफणला, अनुताप एकीकडे होतोय, पश्चाताप एकीकडे होतोय. कथा श्रवण केली आणि रडू लागला, पश्चाताप करू लागला. दर्शन घेतलं महाराजांचं पुन्हा पुन्हा. पापाची कबुली दिली. महाराज, काहीतरी पुण्य असेल म्हणून मला हे शिवपुराण कथा श्रवण घडलं, तुमचं दर्शन झालं. मी कथेला म्हणून आलो नव्हतो, परंतु एखादी परी सहज फिरत फिरत या ठिकाणी चाललेलो असताना या ठिकाणी येणं घडलं, तुमचं दर्शन झालं, कथा श्रवण घडलं. पण मी खूप पापी आहे, माझ्या हातून खूप पाप घडलंय. तुम्ही सांगितलेल्या त्या सर्व यातना, घडणार सर्व काही पापाचं असणारं जीवन भयानक आहे. पण आता मला जगावं असं काही वाटत नाही. आता मी आजारातून बरा होईल असं काही वाटत नाही. कथा संपली, पण आजारी पडलेला तो देवराज तिथंच मंदिरामध्ये पडून राहिला आणि मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर यमदूत त्याला घेण्यासाठी आले,
पण यमदूत घ्यायला आल्याच्या नंतर कथा श्रवण केलेला हा देवराज दुष्ट जरी होता तरी श्रवण घडलेलं होतं आणि त्याचंच मनन चालू असतानाच मृत्यू झालेला. आणि मग त्या ठिकाणी शिवदूतही आले. शिवदूतांनी पाहिलं तर यमदूत त्याला घेऊन जात आहेत, परंतु शिवदूतांनी अडवलं आणि शिवपुराण कथेचं श्रवण केलेला देवराज तुम्ही कसं काय घेऊन चाललात म्हणून भांडण करू लागले. पण यमदूत काही ऐकेना, मागचा पाढा वाचायचा. हा पापी आहे, हा दुराचारी आहे, व्याभिचारी आहे, हे आमचं गिऱ्हाईक आहे, आम्हीच घेऊन जाणार. पण शिवदूतांनी या ठिकाणी ती कथा ऐकल्याचं फल समोर ठेवलं, परंतु यमदूत काही ऐकेनात आणि मग युद्ध सुरू झालं. शेवटी शिवगणांनी त्या यमदूतांना खूप मारलं आणि मारल्यानंतर ते धावत पळत यमराजाकडे गेले परत. आणि यमराजाकडे गेल्याच्या नंतर यमाला सांगितलं की पापी असलेला तो देवराज, आमचं नियमाप्रमाणे त्याला अन्न असताना सुद्धा ते शिवदूत मध्ये आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मारलं. आणि मग यमराजाने अंतर्ज्ञानाने पाहिलं तर त्याने शिवकथा श्रवण केलेली होती. यमराज त्यांना सांगतात, अरे जिथं कथा झालेली असेल, ज्याने कथा श्रवण केलेली असेल तिथं पुन्हा जाऊ नका. यमधर्म आपल्या दूतांना सांगतोय. काय सांगतोय? त्या गावाला जाऊ नका, त्या शिवेला सुद्धा जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या जीवा. आवाज चांगलाच येतो मग तुमचा. मला कडक ऐकायला थोडा गोड करावा. तुम्हाला आवाज येतोय का? खाली व्यवस्थित येतोय का? यमराज आपल्या दूतांना समजावत आहेत, नका जाऊ तया गावा. जिथं कथा असेल, कीर्तन असेल, त्या गावाला जाऊ नका. ज्यांनी श्रवण केलेलं असेल त्यांना या ठिकाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तर ते भगवत प्राप्तीला प्राप्त असतात. देवराजासारखा एक दुष्ट सुद्धा शिवकथा श्रवणानंतर मुक्ती त्याला प्राप्त होते, शिवलोक प्राप्त होतो. सुत महर्षी अशा अनेक पापभिरू माणसांच्या किंवा व्यक्तींच्या कथा शौनक ऋषींना सांगतात. त्यामध्ये एक जोडीची कथा येते. बिंदुक आणि चंचुल नावाचं एक जोडप आहे. बाष्कल नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारे हे जोडप आहे, बिंदुक आणि चंचुला. आता ही चंचुला तशी धर्म अनुरागी होती, परंतु बिंदुक मात्र जरा बिंडोकच होता. म्हणजे जगताना कधी कधी जोडी सारखी लागते असं काही सांगता येत नाही. कधी कधी पत्नी धार्मिक असते तर याला ते काही आवडत नाही. कधी कधी पतिराय धार्मिक असतात तर पत्नी त्याला, नाहीतरी संसार त्यालाच म्हणायचं. शक्यतो जिथे बिजोडच प्राप्त असतो सगळ्या गोष्टी. शक्यतो भावाभावाचं बनत नाही. शक्यतो म्हणतो जिथं बनतंय ते नक्कीच कलियुगातलं रामराज्यच आहे. त्या घरी जिथं परमार्थ आहे तिथं कलियुगात सुद्धा रामराज्य आहे. पण शक्यतो या कलियुगामध्ये संसारामध्ये सगळी विसंगतीच असते. परंतु जरी ही विसंगती आली तरी ती सहन करायची असते. कारण शास्त्र असं सांगतं की प्रपंचामध्ये निर्माण झालेली विसंगती
ही भोगावी लागते. सत्संगती करावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती भोगावी लागते. हे त्रिसूत्री जर जुळली माणसाला, सत्संगती प्रयत्नाने करायची, कुसंगती मात्र टाळायची, करायची नाही अजिबात, पण विसंगती जर आली तर मात्र भोगायची. पती पत्नीचं जरी बनत नसलं तरी बनवून घ्यायचं. पदरी पडलं पवित्र झालं असं समजून का होईना पण राहायचं. तुकोबराय म्हणतात, इथं प्रपंच करत असताना कोणालाच अजून समाधानकारक काही मिळालेलं नाही, पण जसं ठेवलंय ना तसं राहायचं म्हटलं. जसं असेल तसं ठेविले अनंते तैसेचे राहावे, नाही का, चित्ती असू द्यावे समाधान. सावता महाराज सुद्धा म्हणतात की जशी जशी वेळ असेल समयासी साधन भावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवसी बैसोनी हाती वरवा, कोण दिवसी पायाचा चांगर, कोण दिवसी पायाचा चांगर, कोण दिवसी कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पायाचा चाकर, कोणी दिवसी चालून जावे, समयासी साधन भावे, समयासी साधन भावे, दिंडीत जावं तिला वाटायचं, पण हा काही तसा करत नव्हता महाराज. हा दिंडीत जायच्या ऐवजी, वारीला जाण्याऐवजी कोर्टाची वारी करायची. त्याला वारी आवडायची पण कोर्टाची. तर काय करत, तिला कीर्तन आवडायचं आणि याला नर्तन आवडायचं. आवड वेगवेगळी. शेवटी व्यसन करता करता मरण पावला तो बिंदू आणि विंध्य पर्वतामध्ये या ठिकाणी पिशाच्य योनीला गेला. भूत योनी त्याला प्राप्त झाली. ज्या अर्थी शास्त्र सांगते त्या अर्थी आपल्याला ह्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. मग अशी आमचा विषय झाला की कर्मभूमी आहे. इथं पहिला नियम जर कोणता असेल तर कर्म करावंच लागतं, आणि दुसरा नियम कोणता असेल तर केलेलं कर्म भोगावंच लागतं. जसं कर्म असेल तसा जन्म प्राप्तच होतो. हे आधी लिहून ठेवा तुम्ही. केले कर्म झाले त्याचे भोगा, कर्म झाले त्याचे भोगावे. जे कर्म करतो आपण ते भोगावंच लागतं. मला पुन्हा पुन्हा त्याचा तसा तसा जन्म प्राप्त होतो.
म्हणून माणसाने कर्म फार जपून केलं पाहिजे, व्यसन करू नये आयुष्यामध्ये। द्युतंचमोस मदिराच्य वेशा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा यतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयन। काय करावं माणसानं महाराज? माणसं इकडे येऊन आनंद घेत नाहीत, परंतु मदिरा पिल्याशिवाय राहत नाही। मंदिरात जावं का मदिरा प्यायला जावं? मंदिरात जावं, पण माणसं मदिरा प्यायला जातात। हरिनामाचं श्रवण करावं, ब्रह्मरस सेवन करावा का सोमरस सेवन करावा? ब्रह्मरस सेवन करावा। संत सांगतात, विचारवंत सांगतात, अरे दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका। काय होतं त्याने? मति गुंग हो जाती है। दारू गांजा मत पिए यारो, अक्ल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पिए यारो, अक्ल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पिए यारो, अक्ल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पिए यारो, अक्ल गुंग हो जाती है। अपने पलों का दाम खर्च करे, अपने पलों का दाम खर्च करे, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है। दारू गांजा अक्ल गुम हो जाती है। दारू गांजा मत पिया रो, अक्ल गुम हो जाती है। दारू गांजा मत पिया रो, अक्ल गुम हो जाती है। अक्कल गुंग हो जाती है, मती भ्रष्ट होते महाराज। माणसाच्या मतीला खऱ्या अर्थाने जर काय लागत असेल पोषणासाठी, तर ज्ञान हे त्याला पोषक आहे। म्हणून ज्ञानार्जन माणसाने केलं पाहिजे। मती चांगली राहावी, बुद्धी चांगली राहावी असं वाटत असेल तर माणसाने कथा कीर्तन ऐकावं, पण व्यसनाने मती गुंग होते, मती भ्रष्ट माणसं होतात। एक जण दारू प्यायचा, मी म्हटलं अरे चांगलं नाही, दारू पेत जाऊ नये। तो म्हटला हौस नाही हो महाराज, पण खोकला जावा म्हणून घेतो। सवड शास्त्र काहीतरी सांगतात माणसं। मलाच विचारलं, म्हटले अरे घेतली महाराज, घेतली तर खोकला जातो का? म्हटलं मला नाही सांगता येणार बा, ते कुठे वाचलं तुम्हाला माहित नाही। माझ्या शेजारी एक होता, तो म्हटला अरे काळजीच करू नको, म्हटलं खोकला पठ्ठ्याचे 30 एकर जमीन गेली, म्हटलं तर खोकल्याचं काय घेऊन बसले? जमीन जाते महाराज दारू पिल्यानंतर, तर खोकला वगैरे किरकोळ गोष्ट आहे। अरे नरकात जावं लागेल म्हटलं तुला, शेवटी नरक या ठिकाणी प्राप्त होईल, यातना प्राप्त होतील ना, कशाला दारू पितो? तो म्हटला दारू पिणारा नरकाला जातो, म्हणून विकणारा कुठे जातो? म्हटलं त्याला काय स्वर्ग थोडाच प्राप्त होतो, त्यालाही नरकाला जावं लागतं। बरं म्हटलं मग दारू विकणारा नरकाला, आणि ते चकना विकणारा कुठे जातो? ते शेजारचा म्हणला अरे तो नरकाला जातो। अरे म्हटलं मग सगळेच तिथे असल्यावर जायला तरी काय? सगळेच आपले तिकडे आहेत। आता याच्यापेक्षा काय सांगायचं आणखी नाही का? माणसं व्यसनाच्या आहारी जातात। आयुष्यामध्ये प्याला पिले हरिनाम का जिंदगी सुधर जाए। हरिनामाचा प्याला घ्यावा, या नशेमध्ये राहावं माणसानं, हेही नशाच आहे महाराज। राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले मेरे कोई राम का प्याला शोर मचाऊं गली गली। बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम। राम नाम के हीरे मोती में बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती में बिखराऊं गली गली, ले लो
धन और दौलत रूप खजाना यही भरा रह जाएगा, यही भरा रह जाएगा, यही भरा रह जाएगा। सुंदर काया माटी होगी, सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर बजाओ गली गली। बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम। जगत सराय दो दिन की है, जगत सराय दो दिन की, आखिर होगी चला चली, आखिर होगी चला चली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर बजाओ गली गली। बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम। नमः पार्वते शिव हर हर हर। प्याला पिले हरिनाम का। संसार में हर कोई नाता खराब नहीं होता और हर एक नशे का नाम शराब नहीं होता। प्रत्येक नातं खराब असतं असं काही नाही। संसार में हर कोई नाता खराब नहीं होता और हर एक नशे का नाम शराब नहीं होता। कभी कभी झूम लेते हैं लोग जब राम नाम का प्याला लिए होता है। कधी कधी नशेत असतात माणसं, मग काय दारूच पिलेली असतात असं थोडे। कधी कधी कृष्ण महाराजासारखे गातानाही नशेत असतात, ते नशात असते महाराज। पण त्या नशेनं माणसाचं जीवन नेस्तनाबूत होतं आणि या नशेनं मात्र भगवंतापर्यंत जाता येतं। बिंदू व्यसन करून व्यभिचार करून संपला, पिशाची योनीला गेला, विंध्य पर्वतावर किंचाळत फिरू लागला। चंचला पाठीमागे या ठिकाणी जीवन जगत असताना प्रयत्न चांगलाच, परंतु फार ठोकरा असतात। पतिराज गेल्यानंतर शेवटी चंचलेचाही पाय घसरतो आणि तिचंही जे काही जीवन स्वज्वळ होतं ते कलंकित होतं। आणि मग तीर्थयात्रेला चंचला जाते काही माणसांसोबत आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर तीर्थयात्रा करत करत एका शिवालयामध्ये मुक्काम घडतो आणि त्या शिवालयामध्ये शिवकथा चालू असते आणि शिवकथा श्रवण करत असताना चंचुलीनं ती कथा ऐकली आणि नेमकं त्या दिवशी कथेचा भाग नरकाचं वर्णन होतं। शिवपुराणामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत आणि वेगवेगळ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत। जीवनात केलेल्या पापाच्या शिक्षा तिनं त्या दिवशी पुराणिकांच्या त्या मुखातून ऐकल्या। कथा व्यास यांनी सांगितलेल्या सगळ्या शिक्षा ऐकल्या आणि कथा संपल्याच्या नंतर ते त्या महाराजांच्या जवळ गेले आणि ढसढसा रडू लागले, महाराज तुम्ही सांगितलं ते आता खरं आहे का? म्हटले हो, मी ग्रंथाचा आधार घेऊन सांगितलं की जसं जसं पाप केलेलं असेल तशा तशा शिक्षा सहन कराव्या लागतात
आणि मग ती भयभीत होते आणि भयभीत झालेली चंचला महाराजांना विनंती करते की मी आता काय केलं पाहिजे? माझे पतिराजही व्यभिचार करून दुःख सहन करत असतील कोणत्या योनीला, आता या शिक्षेप्रमाणे त्यांना तर सगळे शिक्षा झाले असतील, मलाही या ठिकाणी आता भीती वाटू लागली, मग सुटण्याचा काही मार्ग आहे की नाही? तेव्हा पुराणिकांनी सांगितलं की शिवकथा यज्ञ जर घडून आणला, पूर्ण शिवकथेचं जर तू श्रवण केलं तर तुला या पापातून मुक्त होता येईल. आणि मग चंचला जी सामुग्री जवळ होती ती सगळी सामुग्री, काय थोडंफार जो पैसा असेल तो गोळा करते आणि शिवकथा आयोजन करण्याचं ठरवते. शेवटी त्याच पुराणिकांकडे चंचला जाते आणि आपण कथा करावी अशी विनंती करते. शेवटी चंचलीने स्वतः यजमान होऊन हा शिवकथा यज्ञ घडवून आणला. तेच पुराणिक आपल्या गावी नेले. सुंदर असा तो कथा यज्ञ घडवून आणला आणि कथा केल्यानंतर तिला एक वेगळं समाधान प्राप्त झालं. आयुष्यामध्ये कळत नकळत पाप घडतं माणसाकडून, पण अनुताप झाला आणि भगवंताचं नामस्मरण भक्ती जर घडली तर त्यातून उतराई होता येतं किंवा त्यातून मुक्त होता येतं माणसाला. मृत्यू जवळ येतो तसं तसं तिला शिवाचं स्मरण होतं आणि मरण पावल्यानंतर तिला शिवलोक प्राप्त होतं. कथा केलेली असल्या कारणानं सगळं पाप तिचं निघून गेलेलं, शिवलोक प्राप्त झाला. पण शिवलोकात सुद्धा तिला पार्वती मातेचं दासी होण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि मग चंचला माता पार्वती मातेजवळ राहू लागली. तिला नेहमी असं वाटायचं की मला या ठिकाणी शिवलोक प्राप्त झाला, पार्वती मातेची सेवा घडते, पण आपले पतिराज कुठे असतील? आणि मोठ्यांच्या जवळ राहिल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या जाणून घेण्याचे सामर्थ्य प्राप्त होतं. पार्वती मातेला ती विनंती करते की माझे पतिराज कोणत्या स्थितीत असतील किंवा आता त्यांना कोणती गती प्राप्त झालेली असेल हे जर मला सांगितलं तर बरं होईल. आणि मग पार्वती माता अंतर्ज्ञानाने पाहते तर हा विंध्य पर्वतावर या ठिकाणी किंचाळत होता पिशाच योनीला गेलेला पतिराज. पार्वती मातेने सांगितलं की तुझे पतिराज असणारे जे बिंदू आहेत ते पिशाच योनीत आहेत. रडू लागते चंचूला, माझा उद्धार झाला, मला शिवलोक प्राप्त झाला, पार्वती मातेच्या सोबत राहण्याचा योग प्राप्त झाला, पण माझे पतिराज मात्र पिशाच योनीत आहेत. दुःखी राहू लागली. मग पार्वती मातेने विचारलं का बरं दुःखी आहेस? चंचूला म्हणते मला सुख मिळालं पण माझे पतिराज दुःख उपभोगतायत, मला त्याचं दुःख आहे. काहीतरी करा आणि मग माझ्या पतीला सुद्धा या दुःखातून मुक्त करा अशी माझी विनंती आहे. पार्वती माता तिला सांगते की या ठिकाणी त्याचाही उद्धार करायचा असेल तर शिवकथा करावी लागेल. शेवटी वशिला मोठा होता तिचा पार्वती मातेकडे. मातेला विनंती करते की माझी अशी इच्छा आहे की शिवपुराण व्हावं. विंध्य पर्वतावर शिवकथा करण्याचं शेवटी पार्वती मातेच्या माध्यमातून ठरतं. पार्वती मातेनंच या ठिकाणी गंधर्व राज असणारा तुंबरू त्याला बोलावून घेतलं आणि तुंबरूला विनंती केली की आपल्याला विंध्य पर्वतावर हा कथा यज्ञ करायचा आहे. शेवटी विंध्य पर्वतावर कथा यज्ञ आयोजन ठरवलं जातं. सर्व ऋषीमुनींना माहित होतं की एका पिशाच योनीत असलेल्या जीवासाठी कथा होणार आहे विंध्य पर्वतावर. तेव्हा सर्व ऋषीमुनीही त्या कथेला येतात. तुंबरूच्या मुखामधून अतिशय सुंदर अशी शिवकथा त्या ठिकाणी संपन्न होते. सुरुवातीला त्या बिंदूला कथेकडे काही येता येईना, ते लांब लांब पळायचं, कारण भूत योनीत असताना भूताला कथेकडे येता येत नाही. जे भूत असतात ते कथेकडे येत नाही, कारण पाप त्यांना तिकडे येऊ देत नाही. त्या बिंदूकचंही तसंच व्हायला लागलं. तो इकडे तिकडे पळू लागला, परंतु त्या तुंबरूने काही मंत्रोच्चाराने नामघोषाने त्याला त्या ठिकाणी बद्ध केलं, थांबून ठेवलं. कथा श्रवण होईल अशा ठिकाणी त्याला बसवलं आणि संपूर्ण कथा श्रवण झाल्यानंतर तो बिंदू पिशाच्या योनीतून मुक्त झाला आणि त्यालाही शिवलोक प्राप्त झाला. पुन्हा दोघंही शिवलोकामध्ये राहू लागले. अशा प्रकारे पाप करणारी जोडी सुद्धा शिवकथेनं उद्धार करून घेते आणि जीवनामध्ये शिवलोक प्राप्त करते. आपल्यालाही जीवनामध्ये या ठिकाणी नक्कीच शिवकथा श्रवणाने
हे सुख प्राप्त होतं, सत्संग घडतो. परंतु त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते, तो म्हणजे भाव. कथा श्रवण करत असताना आपण भावपूर्ण अंतःकरणाने ती कथा श्रवण केली पाहिजे. तुकोबराय सांगतात, आसोडिया नसे कथे मूर्ख आभागी तेथे. कथेत असूनही जर आपण नसल्यासारखं असू तर मग ते आभागीपणा ठरतो. कथा श्रवण करायची ती भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताविषयी सद्भाव या ठिकाणी ठेवून श्रवण करायचे. शिवपुराण हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ व्यास महर्षींनी लिहिलेला आहे आणि त्या पुराणामध्ये एकूण 12 खंड आहेत, 12 संहिता आहेत. मूळ शिवपुराणामध्ये एकूण 1,00,000 श्लोक आहेत मूळ शिवपुराणामध्ये आणि 12 संहिता आहेत, म्हणजे 12 खंड आहेत. परंतु व्यास महर्षीने त्याचं संक्षिप्त रूप केलं. 24,000 श्लोक आणि 7 संहितेचा हा शिवपुराण ग्रंथ आहे. जे 18 पुराण आहेत त्या 18 पुराणांमध्ये 4थ्या क्रमांकाचं हे पुराण आहे. तुकोबराय सांगतात, आपल्या जीवनामध्ये पुराण हे सर्वोच्च न्यायालय आहे. जे पुराणामध्ये सांगितलेलं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. ज्याच्या मनात विश्वास नसेल त्याने सुद्धा पुराणांनाच विचारलं. तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी. पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, प्रेमभाव म्हणून श्रवण करताना माणसानं फार सावधान असलं पाहिजे. तरी अवधाने कले दिजे मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माणसाने कथा श्रवण करताना सावध असलं पाहिजे. सावध जर नसलं तर मग आपल्याला काही चांगलं त्यातलं निघून गेलेलं काही वेचता येत नाही. सावध असलेलाच माणूस वेचत असतो आणि वेचक वृत्ती असावी. माणसाने वेचलं पाहिजे. वाचलं तर पाहिजेच पण वेचलं सुद्धा पाहिजे. वाचताना सुद्धा माणसाला वेचायची सवय असेल तर वक्ता होता येत. वेचलं पाहिजे. शेतात जाणारा माणूस सुद्धा शेतात गेला तर त्याने शेतात सुद्धा गवत का होईना पण वेचलंच पाहिजे, मग ते कमी होतं. वेचण्याची सवय चांगली असते. शेतकऱ्याने सुद्धा रानात गेल्यानंतर जर वेचलं तर गवत कमी होतं, तण कमी होतं. आयुष्य जगत असताना सुद्धा कथेतले आपल्याला महत्वाचे क्षण आणि कण वेचता आले पाहिजे. माऊली फार सुंदर उभी लिहितात बघा. शारदेचे चंद्रकडे माझे अमृत कण कोवळे, वेचिते मन मवाळे चकोरत लगे, तैशी जाण ही कथा. जसं पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी तो चकोर त्या चंद्र किरणातले अमृत कण वेचत असतो. माझी अमृत कण कोवळे मध्ये जसे त्या किरणांमध्ये कोवळे कण त्या चकोराने वेचावेत तसं आपण सुद्धा वेचलं पाहिजे. श्रोता हा चकोरासारखा असला पाहिजे. मीन श्रोता असतो, काही हंस श्रोते असतात आणि काही बक श्रोते असतात. हंस श्रोते काय करतात, जसं त्याच्या समोर दूध आणि पाणी नेऊन ठेवल्याच्या नंतर तो फक्त दूध आणि दूध पिऊन घेतो. सलेली पय जैसे एक हो निमिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे किजे. जसा तो राजहंस दुधातलं पाणी आणि दूध वेगळं करतो आणि फक्त दूध सेवन करतो, तसं आपण सुद्धा कथा श्रवण करताना त्यातलं दूध म्हणजे सार सेवन करता आलं पाहिजे. नाही तर मग बगड्यासारखं वेगळंच आहे. बगळा तसा नसतो. दिसायला जरी पांढरा असला त्याच्या समोर जर दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तो पाणी पितो, दूधही पितो आणि संपल्यानंतर पुन्हा पाणी टाकून पितो. त्याला त्यातलं काही मेळ नसतो. म्हणजे आहे ते पित राहणं त्याला म्हणायचं बक श्रोता. पण
मीनस्रोताही तसाच आहे. जसा पाण्यात मासा येईल ते पाणी आपल्या कल्ल्यात घेतून पाठीमागे सोडतो, त्याला मीनस्रोता म्हणतात. पण चकोरासारखं जर श्रवण असेल, माझे अमृत कण कोवळे, हे वेचले पाहिजेत आपण. काय झालं, अंधाऱ्या बोगद्यातून काही माणसं चालली होती, पण ज्याला एखाद्यालाच वेचायची सवय असते, पायाला खडे टोचतायत असं समजून त्याने ते खडे वेचायचं ठरवलं. त्याने ते वेचले, अंधारात सुद्धा हाताला येतील तेवढे वेचले. पण बाहेर आल्याच्या नंतर ते खडे नव्हते तर अनमोल लाल होते, लाल. त्याने खिशे भरून लाल अंधारात सुद्धा बाहेर घेऊन आला. का? वेचायची सवय होती. पण आपल्याला सुद्धा सतत वेचायची सवय असली पाहिजे, वाचायची सवय असली पाहिजे. कथेमधून आपण चांगलं ते श्रवण करावं. श्रवण भक्ती अत्यंत श्रेष्ठ असते. परीक्षितीने 7 दिवस भागवत ऐकलं तर त्याला या ठिकाणी जीवनामध्ये सद्गती प्राप्त झाली. आता श्रवण केलं, श्रवणानंतर मनन सुद्धा घडलं पाहिजे. ईश देवो महादेवः सर्वज्ञ जगदीश्वरः. खऱ्या अर्थाने हा जगदीश्वर आहे, देवाचाही देव आहे, आदिनाथ आहे, महादेव आहे. त्याचं सतत आपण मनन केलं पाहिजे. श्रवण करायचं, त्यानंतर मनन करायचं. मनन म्हणजे त्याचं ध्यान करायचं. आपण जर ध्यान केलं नाही तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून सतत आपल्याला त्या रूपाचं ध्यान असावं. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, जसं संत या ठिकाणी मागणं मागतात देवाला, तसं आपण सुद्धा भगवंताला, महादेवाला प्रार्थना करायची की तुमचं रूप आमच्या डोळ्यासमोर सतत राहावं आणि त्या लीला आमच्या अंतःकरणामध्ये राहाव्यात. अशा प्रकारे कथा होईपर्यंत आपण मनन करायचं, लीला वर्णन त्याचं श्रवण करायचं आणि कायेने मात्र या ठिकाणी सेवा करायची. कर्म कृत्वात वेदोक्तम तदर्पित महाफलम. कथा यज्ञामध्ये आपण कायेने जी सेवा करतो त्याचं फार मोठं फळ असतं. चटई टाकण्यापासून तर जेवण घालण्यापर्यंत असतो. नाही जरी आपल्याला जेव घालता आलं तर तांब्यावर पाणी का होईना आपण दिलं तर त्या सेवेचं फल आपल्याला प्राप्त होतं. कायेनं सुद्धा सेवा घडली पाहिजे. वाचन मनानं कायेनं सेवा करावी. वाचन काय करावं तर आपण सतत हर हर महादेव व महादेवाचं भजन करावं. का करावं? कारण महादेवालाच भजन फार आवडतं. भजन करी महादेव, महादेव भजन करी, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम भजे सदा शिव, राम भजे सदा शिव. भजन करी महादेव, राम भजे सदा शिव, सदा शिव, राम भजे सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी
बुधी सदा शिव राम बुधी मागवणी आपण. खुर्च्या, खुर्च्या घेऊन या दोन खुर्च्या. राम पुणे सदा शिव हे राम पुजे सत्कार्याच्या ठिकाणी सत्कर्म घडणं ही पुण्याची गोष्ट असते. इथं केलेलं कर्म आपल्या पारड्यामध्ये अनेक अंगाने पुण्याने जमा होत असतं. जसं पेरणं कधीही पीक चांगलं आणलं नसतं. मोसम असेल तरच पेरलं तर पीक चांगलं येतं. तसं आता पुण्याचा हा मोसम असतो कथा काळ. यामध्ये आपण छोटं जरी कार्य केलं तरी त्याचं मोठं पुण्य प्राप्त होतं. तर नाही करता आलं तर कमीत कमी चांगल्या कार्याला सहकार्य तरी करायचं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कार्याला एखाद्या मदत करणं हे तर चांगलंच आहे, पण नाही करता आले तर निदान भय तरी घालू नये, चुकीचं काही सांगू नये. म्हणून तर या ठिकाणी म्हणतात चांगलं नाही करता आलं तर वाईट तरी कधीच करायचं नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर. भला आगे
करायचं आलं तर करावं, वाईट कधीच कोणाचं करू नये. शिवकथा आपल्याला शिकवते चांगलं करत राहावं. शिवजींनी निघालेलं विष स्वतः घेतलं आणि अमृत देवाला दिलं. अमृत पितात ते देव, पण विष सहन करून दुसऱ्याला अमृत देतात ते महादेव आहे. आणि म्हणून अशा महादेवाची कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायची. पहिल्या 5 अध्यायांमध्ये शिवमहात्म्य कथा सांगितलेल्या, त्यातल्या 2 कथा आपण या ठिकाणी पाहिल्या. उद्या या ठिकाणी सुंदर असा विषय शिवकथेमधला आपल्या समोर प्रतिपादन होईल. आज पहिला दिवस आहे. सर्व तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आज माझ्याकडे काही सर्वांची नावं नाहीत, उद्या सर्वांचा नामोल्लेख होईल. वाट्याला आलेली सेवा प्रत्येकाने करावी आणि 7 दिवस शिवाचं भजन, शिवाचं ध्यान सर्वांनी करावं. ते ध्यान आपल्या ध्यानात राहावं म्हणून प्रत्यक्षात शिवजी या ठिकाणी अवतीर्ण झालेले. एकटीने आले, पुन्हा जोडीने आलेत, नाही का? पार्वती पते हर हर महादेव. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सुंदर अशी झाकी, काय नाव आहे? अश्विन महाराज. रोज आपल्याला नागपूरकर रोज कथेतले सुंदर असे दृश्य या ठिकाणी आपल्या समोर दाखवणार आहेत. आज पहिला दिवस असल्यामुळे शिवजींचं फक्त दर्शन आहे आणि ते दर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्व यजमान मंडळी, आदरणीय महाराजजी ढवळे महाराजांमुळे आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा दर्शनाचा योग आहे. जशी भगवत कृपा होईल, जशी संत कृपा करतील तशी आपण कथा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. कारण कथेचं महात्म्य अनन्य साधारण आहे. कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. आणि म्हणून प्रत्यक्षात भगवंताची कथा या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. आज पहिला दिवस. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा वंदन करतो. या ठिकाणी आरती होईल, आरतीची तयारी करायची आहे. तत्पूर्वी 1-2 मिनिट सगळ्यांनी भजन करायचं, आरतीच्या तयारी होईपर्यंत. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आरतीसाठी जोडीने या. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. उभे राहा सगळे आरतीसाठी. शिवपुराण शिवजी की आरती कीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान
अपनाए ये महाग्रंथ शिव पुराण सन्मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला ये महाग्रंथ शिव पुराण मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला सुनते सुजान करते हैं पान सुजान करते हैं पान शिव अमृत रस को पीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए जाति अनूप कल्याण रूप सबके मन में ये भाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए मन मंदिर में बस जाए शिव ध्यान लगा मन को भी जगा शिव ध्यान लगा मन को भी जगा तन मन धन अर्पण कीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए 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 जो 20,000 श्लोकों का सारे प्राण ग्रंथ कहाए शिव की महिमा बतलाए शिव जी की महिमा शिव जी हो जाओ पुनीत विषयों को जीत हो जाओ पुनीत विषयों को जीत मन का मन भर सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए ये विश्वनाथ करते संहार सब दुख मिटाने वाले भव पार लगाने वाले भव पार लगाने वाले भव पार लगाने वाले जप नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव पुराण शिव जी के आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना लीजिए शिव चरणों में ध्यान अपना अधिक गणपति न चरण पुराण पाए हनुमत श्री हरे ज्ञान सरोज भावे वाय नमः नमो गाविदाने वंदे वंदे शिवाय हरे विष्णु हरे धर्म हरे आय हरे मंगल नाम हरे राम 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे नमः पार्वती पते शिव हर 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 शिव महापुराण की शिव महापुराण की शिव महापुराण की उद्या 8:30 वाजता कथा सुरू होईल 11:45 संपेल 8:30 सर्वजण या
दर्शन याच्या पहिल्या दिवसाचं शिवमहापुराणाचं प्रथम पुष्प या ठिकाणी आपल्या मधुर आणि रसाळ वाणीतून हरिभक्तपरायण भागवताचार्य आदिनाथ महाराज दानवे यांनी या ठिकाणी अर्पण केलेलं